ओवी 15वी अध्याय 2. की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे, सांगपा म्हणी महाफणी दरदुरे गिळीजे काही. अजूनही अर्जुनाच्या मनातला भ्रम नाहीसा झालेला नाही आहे आणि तो युद्ध करायला ठामपणे नकार देतो आहे. अशावेळी भगवंत त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्याची वीरवृत्ती जागी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ज्ञानदेवांनी ह्याच गोष्टीचा संदर्भ देत ही ओवी सांगितली आहे. आणि ते त्याला म्हणत आहे की मिठाने कधी पाणी विरून जाते का? कोणाच्या तरी संसर्गाने भयंकर असे विष मरून जाते काय? आणि अर्जुना, एक लक्षात ठेव की बेडूक कधी भयंकर अशा सापांना गिळू शकतो काय? तूच सांग. आणि आता हे जे तुझे वागणे आहे ते अशाच प्रकारचे विरुद्ध किंवा विपरीत आहे. तेव्हा मनातला हा संभ्रम सोडून दे आणि तू युद्धाला तयार हो, असं सांगणारी तशा प्रकारची ही ओवी आहे. आणि ह्याच्यात जो बेडूक आणि भुजंगाचा उल्लेख आलेला आहे त्याची एक गोष्ट अशी आहे की एका खूप मोठ्या घनदाट जंगलामध्ये नाना प्रकारच्या वृक्षवल्लींबरोबरच नाना प्रकारचे प्राणीसुद्धा होते. शाकाहारी प्राणी गवत वनस्पती फुले फळे याच्यावर गुजराण करीत असत, तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून जगत असत. अर्थातच बलाढ्य प्राणी दुर्बळ प्राण्यांची नेहमीच शिकार करतात, तसा निसर्गाचा नियमच आहे. याच जंगलात एक मोठे खूप तळे किंवा सरोवर होते. त्यामध्ये पुष्कळ जलचर प्राणी राहत होते. मासे होते, बेडूक होते किंवा अन्य काही जलचर प्राणी होते. आणि या सरोवराच्या काठावरच बेडकांची खूप मोठी वस्ती होती. अर्थात जंगलातल्या सापांना ही गोष्ट कळली आणि मग काही सर्प सरोवराच्या काठी येत आणि त्या बेडकांचे भोजन करीत, म्हणजे बेडकांना खाऊन टाकत. आता असं करता करता ह्यांची बेडूक जमात जवळजवळ नष्ट व्हायची वेळ आली आणि आपल्या कुळाचा संहार करणाऱ्या या सापांचा त्यांना फार राग येऊ लागला. आणि मग त्यांच्यातील एक जो वृद्ध जरा त्यातल्या त्यात शहाणा असा बेडूक होता, तो म्हणाला की आपण आपल्या राजाकडे जाऊन ह्यांची तक्रार करूया. आणि मग काय झाले, हा वृद्ध बेडूक जो जंगलचा राजा सिंह त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितले की तुम्ही आमची तक्रार ऐकून घ्या. आता आमचं संपूर्ण बेडूक कुळच नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. आणि तो अत्यंत हुशारीने, चलाखीने आणि थोडी लबाडीने आपली तक्रार मांडतो. ती अशी सांगतो की महाराज, आपल्या राज्यात फार मोठा अनाचार माजला आहे, अधर्म बोकाळला आहे आणि आपण याची दखलसुद्धा घेतली पाहिजे. आपल्या कानावर ही गोष्ट सांगण्याचे आज मी धाडस करत आहे. तेव्हा त्या जंगलच्या राजाने विचारले, अरे दरदुरा, काय झाले काय? काय झालं नक्की मला सांग आणि मी ह्याचा बंदोबस्त नक्कीच करू शकेन. तेव्हा त्या वृद्ध बेडकाने अगदी हात जोडून अत्यंत विनयाने सांगितले की महाराज, आपल्याला कल्पना नसेल, पण खरे तर आम्ही बेडूक प्राचीन काळापासून या सर्पांना खाऊन टाकतो आणि तशी आमच्यात एक प्रकारची प्रथासुद्धा आहे. पण आता काय झाले आहे, इथे उलटाच प्रकार घडत आहे. आमच्यापेक्षा थोडेसे बलवान असलेले काही सर्प आमच्या इथे येतात आणि त्यांनी आमच्या वस्तीत शिरून आम्हालाच खाण्याचा सपाटा चालवलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या कुलाचा संहार होत आहे. आता आमची जमातच जणू काही नष्ट व्हायची वेळ आली आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे, अगदी नम्र विनंती आहे की आपण या बेडकांना दुष्ट या सापांपासून वाचवावे आणि त्यांना आम्हाला खाण्यासाठी मनाई करावी. तसा तुम्ही कायदाच करून टाका आणि आमच्या कुळाचे रक्षण करावे. बेडकाची ही फिर्याद ऐकून अर्थातच तो राजा होता, न्याय देताना दोघांची बाजू ऐकून घेतली पाहिजे असे म्हणून त्यांनी त्या सर्पांना किंवा त्या सर्पराजाला आपल्यासमोर बोलवले आणि बेडकांची सर्व तक्रार त्यांच्या कानी घातली आणि विचारले की तुम्ही असे का बरे करत आहात?
या बेडकांना खाण्याची प्रथा तुमच्यात नसताना तुम्ही तर आता त्यांच्यावर तुटून पडला आहात, तर तुम्ही असे वागू नका. अशा वेळी त्या सर्पाने आपला भयंकर असा मोठा फडा उभारला आणि म्हणाला, महाराज, ह्या म्हाताऱ्या बेडकाने केलेल्या तक्रारीत अर्थ नाही आहे. तो अत्यंत खोटारडा आहे. आम्ही आमची प्रथा कधीच मोडत नाही. आणि अहो, विचार करा, ह्या बेडकांना खाण्याची आमच्या समस्त सर्पकुळातच प्रथा आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही वागतो. आणि शिवाय असे आहे की आम्हाला भूक लागली तरच आम्ही यांना खातो. आणि तुम्हाला असं समक्ष जर पाहायचं असेल तर बघा, उंदीर आणि बेडूक खाता खाता मी स्वतः म्हातारा झालो आहे. आणि तुम्हाला पाहायचं असेल तर आत्तासुद्धा मी तुम्हाला ह्या बेडकाला खाऊन टाकून दाखवू शकतो. आणि त्याची जर हिंमत असेल तर त्याने पुढे यावे आणि मला खाऊन दाखवावे, नाहीतर मी पुराव्याने सिद्ध करतो. आता अर्थातच असं म्हटल्यावर आणि त्या एवढ्या मोठ्या सर्पाचा तो विषारी फडा पाहिल्यावर तो बेडूक अगदी गपचूप तिथून निघून जातो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या लोकांची बरोबरी करताना छोट्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक ती गोष्ट केली पाहिजे. आता हे जे कौरव आहेत ह्यांच्या अंगात खरं तर तेवढा पराक्रम नाही आहे आणि ते ह्या बेडकाप्रमाणे ह्या भुजंग असलेल्या भीमार्जुनाच्या वाटेस जात आहेत. आणि ते किती शक्तिमान आहेत ह्याचीच आठवण भगवंत वेगवेगळी उदाहरणं देऊन इथे ज्ञानदेवांच्या तोंडी अर्जुनाला उपदेश